कर्जत रेल्वे स्थानकावर एका धावत्या लोकलमधून उडी मारणाऱ्या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस जवानांनी जीवाची बाजी लावली आहे। वेळेवर घेतलेली ही धाडसी कृती आता सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे। दिनांक 5 जुलै रोजी सुनीना अखिलेश यादव वय वर्ष 25 व त्यांचे पत्नी अखिलेश यादव वय वर्ष 24 राहणार शास्त्रीनगर खोपोली हे दोघे कर्जत रेल्वे स्थानकावर आले होते। त्यांनी दुपारी 3:15 वाजताची कर्जत खोपोली लोकल पकडली। मात्र गाडी सुरू झाल्यानंतर अखिलेश यादव हे काही कारणास्तव प्लॅटफॉर्मवर उतरले आणि लोकल वेग पकडू लागली। पती गाडीत नाहीत हे लक्षात येताच सुनेना यादव यांनी कोणताही विचार न करता धावत्या लोकल मधून उडी मारली। ही घटना पाहून गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र मोतीलाल बागुल यांनी प्रसंगावधान राखून व जीव धोक्यात घालून संबंधित महिलेची गाडी खाली जाण्यापूर्वीच प्लॅटफॉर्मवर खेचून तिचे प्राण वाचवलेत। दरम्यान महिला जखमी झाली असून तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत। याबाबत कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात जखमी नोंद क्रमांक 81/2025 प्रमाणे नोंद करण्यात आले। या पराक्रमी कृतीबद्दल महिलेने व तिच्या पतीने पोलीस हवालदार बागुल व कर्जत रेल्वे पोलिसांचे मनपूर्वक आभार मानलेत। या धाडसी कृतीसाठी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांनी देखील पोलीस हवालदार बागुल यांचे अभिनंदन करत त्यांच्या शौर्याची प्रशंसा केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।